आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोंबडा आधी की अंडा आधी हे फार पूर्वीपासून चालत आलेलं कोडं अजूनही काही सुटत नाही आहे आणि ती सोडवण्याची माझी काही इच्छा नाही आहे. माझ्या मते फक्त हे दोन उत्तम रेसिपीजसाठी एकदम अतिशय महत्त्वाचे पदार्थ आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण रेसिपीज बनवणार आहोत त्या या दोन पदार्थांपासून, कोंबडी आणि अंड. आता अंड म्हटलं की एक परिपूर्ण आहार असं म्हणतात, कारण ह्याच्यात आपल्याला आवश्यक असे सर्व घटक या अंड्यात मिळतात. पण तसंही कोलेस्ट्रॉलवाल्यांसाठी किंवा जे डाएट कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी त्यातला जो पिवळा बलक आहे तो जरा काढून घेणं फार गरजेचं असतं, कारण त्यात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे आपण जर का अंड्यातला फक्त पांढरा बलक वापरला तर फारच उत्तम. त्याचं ऑमलेट किंवा फ्राईड एग हे तर आपण घरी केव्हाही करू शकतो. पण चिकन आणि अंड ह्यातले आज दोन रेसिपीज किती वेगळ्या आहेत पण तुम्ही त्या नेहमी खाणार आहेत हे आज आपण सांगणार आहोत. चिकन म्हटलं की आपल्याला साधारणतः ब्रॉयलर किंवा गावठी हेच लक्षात येतं आणि केव्हाही कोणालाही म्हटलं तरी गावरान चिकन एकदम त्याची एक टेस्ट वेगळीच असते हे अगदी उद्गार सहजासहजी ऐकू येतात. पण माझ्या मते ब्रॉयलर चिकन जर का घेतलं तर ते जरा त्यातल्या त्यात जरा छान म्हणता येईल, कारण ते खूप स्वच्छ अशा परिसरात ते सगळं साफ हे ते केलेलं असतं. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका पत्करावा लागत नाही. आता गावरान चिकन शिजवायला जरा जास्त वेळ लागतो, पण ब्रॉयलर चिकन जेमतेम 10 मिनिटात अगदी छानपणे शिजतं. तर आजची आपली रेसिपी आहे चिकन लॉलीपॉपची. लॉलीपॉप म्हणून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल. एकदम खूप पॉप्युलर अशी ही डिश आहे आणि कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये ती हमखास मिळते. पण ती आज घरी कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे चिकनचे हे विंग्स पंख. ते आपण याप्रमाणे लॉलीपॉप त्याचं करून घेणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवतो. अगदी सोपं आहे. त्याचबरोबर ही हिरवी मिरची बारीक चिरलेली, तळण्याकरता तेल, चिली सॉस, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली हिरव्या कांद्याची पात, कॉर्नफ्लॉवर, अंड्याचा बलक आणि बारीक चिरलेली लसूण, थोडंसं विनेगर. सुरुवात करूया. हे घेतले आपण चिकनचे विंग्स. ते आपण ह्याचं स्किन आपण काढू शकतो, पाहिजे असेल तर ठेवू देखील शकतो, पण काढलेलं बरं. आता हे जे विंग्स आहेत ते असे तोडून घ्यायचे आणि त्यातनं हा जो हे जे बोन आहे ते बाहेर येतं, तेच सरळ असं खेचायचं हाताने आणि त्याचप्रमाणे या दुसऱ्या बाजूचं म्हणजे हे जे एक टोक आहे ते पण वाकून हे दोन्ही बोन्स काढून घ्यायचे. आपल्याला पाहिजे तो फक्त हा बोन काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे हे दोन्ही दोन एका पंखातनं 2 लॉलीपॉप आपण काढतो. सुरीने कापून घेतला आणि हा जो भाग आहे हा काढून घ्यायचा. तो आपण आपल्या चिकन स्टॉकसाठी ते वापरू शकतो. म्हणजे आपल्याला कुठली ग्रेव्ही ते बनवायची असेल, नॉनव्हेज ग्रेव्ही ते बनवायची असेल, त्यात आपण ते चिकन स्टॉक अगदी व्यवस्थितपणे वापरू शकतो. अशा प्रकारे आपले हे लॉलीपॉप तयार होतात. ही जरा सुरुवातीला तुम्हाला जरा कठीण वाटेल ही पद्धत, पण एकदा जमली की फार सोपी आहे, पटकन होतात. जरा तोडावं लागतं फक्त एवढंच. आता आपण त्याचं मॅरिनेशन बनवूया. मॅरिनेशनसाठी आधी हा थोडासा चिली सॉस, हा आपल्या आवडीनुसार किती आपण तिखट खाऊ शकतो त्यानुसार आपण हा चिली सॉस वापरायचा आहे. त्यात ही थोडीशी बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेलं आलं, थोडासा हा बारीक चिरलेला हिरव्या कांद्याची पात आणि पांढऱ्या कांद्याची पात दोन्ही घ्यायचं आहे आपण. त्याचबरोबर हे थोडंसं अंडं मी घेतलेलं आहे, ते आपण थोडंसं फेटून घेऊ. तुम्हाला जर का फक्त पांढरा बलक वापरायचा असेल
तोही आपण याच्यात वापरू शकतो. पिवळा बलक काढून घ्यायचा आणि फक्त पांढरा बलक वापरायचा. अंड खूप होता कामा नये, नाहीतर कुरकुरीतपणा त्याचा नाहीसा होतो. त्यामुळे अगदी थोडंसं अंड त्यात वापरायचं आहे, त्याला फक्त बाइंडिंग देण्याकरता, कारण आपण त्यात थोडासा कॉर्नफ्लॉवर इथे घालणार आहोत. ही घेतली आपण थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडंसं विनेगर, 1-2 चमचे. त्यांनी जरा आंबटपणा येतो. आणि चायनीज कुकिंगमध्ये विनेगर जास्त वापरतो आपण, आपल्या ह्याच्यात लिंबाचा रस वापरतो, पण चायनीज कुकिंग किंवा तिखट बाहेर विनेगरचं प्रमाण जरा जास्त आहे. इवन आपल्या गोव्यामध्ये देखील विनेगर वापरतात. ह्याच्यावरती आपण हे कॉर्नफ्लॉवर ते सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. एकदम घट्ट असं थोडंसं बॅटर ठेवायचं आहे, खूप सैल बॅटर ठेवायचं नाही आहे, म्हणजे त्याला ते सगळं चांगलं लागतं. कॉर्नफ्लॉवरनी तो जो कुरकुरीतपणा जो लागतो ना आपल्याला लॉलीपॉपमध्ये, कुरम आपण खातो ना, तर तो कुरकुरीतपणा या कॉर्नफ्लॉवरमुळे येतो. आणि आपण ह्याच्यात चवीकरता थोडंसं मीठ घालूया. तसं पाहिलं तर चिली सॉसमध्ये आणि आपण आलं हे ते वापरलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण जरा जास्त नाही ठेवायचं, कारण आपल्याला ह्याच्यावर एक सॉस पण चिली सॉस किंवा टोमॅटो केचप देऊ शकतो. त्यामुळे खूप मीठ वापरायचं नाही आहे, नुसतं चवीकरता एक थोडंसं मीठ वापरायचं आहे. हे असं जरा थिक बॅटर झालं की आपण हे जे विंग्स किंवा लॉलीपॉप बनवून ठेवलेत ते आपण ह्याच्यात घालूया आणि त्याला मॅरिनेट करून ठेवू. मॅरिनेट म्हणजे त्याला हे सगळं जे सारण केलेलं आहे ते लावून ठेवू, म्हणजे याच्यामध्ये त्याची टेस्ट उतरेल. पण किती वेळ असं काही नाही, एक साधारणतः 10 मिनटं किंवा तेल तापस्तर आपण ते सारण लावायचं आहे, कारण आता एकदा केव्हा हे तळतो आणि आपण त्याची चव घेतो हे पाहिजे. तेल गरम झालेलं आहे मस्तपैकी. आपण हा तळून घेणार आहे. तळताना मी जरा थोड्या वेळ, म्हणजे एक 5-1 सेकंद मी ते तेलात असं धरून ठेवतो आहे. घाबरू नका, आपला हात काही भाजत नाही आणि आपल्याला काही चटके ते बसत नाहीत, कारण तेल गरम आहे, पण आपण ते अगदी व्यवस्थितपणे सहन करू शकतो. ते असं का करायचं हे मी तुम्हाला सांगतो, कारण कधीकधी आपण जसं याच्यात आपलं पदार्थ तळायला घालतो, तेलाचं जे तापमान आहे ते एकदम कमी होतं आणि मग कधीकधी पदार्थ त्या कढईला चिटकून राहतो. त्यामुळे जर का आपण एक 2-5 सेकंद जर का तो तेलात नुसता असं धरून ठेवला तर तो छान सगळीकडनं खरपूस तळला जातो. हे जे बुडबुडे येत आहेत ते चिकनमध्ये असलेल्या पाण्यामुळे, ते तेल गरम असल्यामुळे ते जरा आवाज येतो त्याचा, पण ते स्वाभाविकच आहे. त्यामुळे आपण हे छानपैकी खरपूस तळून घेतो आहे. ह्याच्यात आपण रंग हे ते कुठल्याच प्रकारचा वापरलेला नाही आहे. कधीकधी बाहेर बाजारात किंवा गाडीवरती मिळतात, त्याच्यात थोडासा रंग घातलेला असतो, पण आपण कुठल्याही पदार्थात रंग घालत नाही. वरून रंग घालण्याची गरज नाही, कारण याच्यात आपण चिली सॉस जो वापरला आहे त्याच्यामुळेच त्याला छान रंग आलेला आहे. आणि हा चिली सॉस जो आहे तो आपल्याला बाजारात मिळतो, तो चिली सॉस आहे. मी काय वेगळा असा कुठला बनवलेला नाही आहे. तळून घेतल्यावर साधारणतः या विंग्सला किंवा या पंखांना जास्त वेळ लागत नाही शिजायचा. एक 5 ते 6 मिनटं एवढाच वेळ लागतो. फक्त आपण ते जरा कुरकुरीत करतोय म्हणून मी ते जरा जास्त वेळ त्यात तेलात ठेवतोय. कागदावरती किंवा टिश्यूवरती आपण तो काढून घ्यायचा. तुमच्या लक्षात असेल की साधारणतः एक 12 चिकन विंग्स होते, पण त्याला मॅरिनेशन फारसं काही लागत नाही. त्याला असं पुरेल एवढं आपण मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. अगदी अंडंसुद्धा फार अर्धं एक अंडंच वापरलेलं आहे त्यात, त्यामुळे खूप काही साहित्य असं लागतं असं नाही. लॉलीपॉप तयार झालेले आहेत. हवेसे वाटतात ना, मग पटकन ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन लॉलीपॉप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन विंग्स, तेल, हिरवी मिरची, रेड चिली सॉस, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली कांद्याची हिरवी पात, बारीक चिरलेला कांदा,
कॉर्नफ्लॉवर, अंड, बारीक चिरलेला लसूण, व्हिनेगर आणि मीठ. कृती: प्रथम चिकनच्या पंखांमधून लॉलीपॉप काढून घ्यावेत. भांड्यामध्ये चिली सॉस, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली कांद्याची हिरवी पात, कांदा, फेटलेलं अंड, हिरवी मिरची, व्हिनेगर, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. लॉलीपॉपला तयार मिश्रण लावून गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. चिकन लॉलीपॉप तुमचं खाऊन झालं असेलच. त्याचं साहित्य आणि कृती लिहून घेतली ना. आता पाहूया आपली दुसरी रेसिपी. ती आहे अंड्याचीच, म्हणजे बैदा रोटी. आता मुंबईत किंवा हिंदीमध्ये अंड्याला बैदा असं म्हणतात. तर मग आपण पाहूया याचं साहित्य. साहित्य घेतलं आहे काही अंडी, बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या कांद्याची पात, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीला मीठ आणि रोटीसाठी आपण घेतली आहे कणिक आणि थोडंसं तेल. रेसिपी सुरू करण्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत. आपण बनवत आहोत बैदा रोटी. त्यासाठी मी साहित्य तुम्हाला सांगितलंच होतं. आता कशी करायची ती पाहूया. रोटी ही आपण रुमाली रोटीसारखी बनवणार आहोत, थोडीशी पातळ, पण आपण बनवणार आहोत ती कणकेपासूनच. कारण मैदा तसाही आपल्याला खायला रोज चांगला नाही. त्यामुळे आपण रोटी जी बनवणार आहोत ती कणकेपासूनच बनवणार आहे. तर कणिक घ्यायचं, थोडंसं त्यात पाणी घालायचं. आपण पोळीला मळतो तशी एकदम पातळ कणिक मळून घ्यायची. ती मी इकडे मळून ठेवलेली आहे या पद्धतीने. खूप मऊ कणिक आहे. पोळीपेक्षा पण थोडीशी मऊ चालेल, कारण आपल्याला ती जेवढी पसरेल तेवढं ते चांगलं असं समजा. कणिक चांगली मऊ मळून घ्यायची आहे. पोळीपेक्षा जरा अजून थोडी मऊ. आपण याचे आता गोळे करून घेऊ. लिंबाच्या आकारापेक्षा थोडे मोठे, कारण आपल्याला रोटी बनवायची आहे, त्यामुळे जरा मोठे असलेले बरे. पेढे असे, ह्याला आम्ही पेढे म्हणतो, कारण ते पेढ्यासारखे दिसतात पण आहेत हे कणकेचेच गोळे. असे मळून घ्यायचे. या दोन्ही हातामध्ये बोटांमध्ये ते फिरवायचेत आणि त्याच्यावरनं एक असं स्मूथ फिनिश किंवा एकदम क्लीन फिनिश दिसलं पाहिजे. थोडीशी कणिक आपण लावून घेऊया. याला आटा देखील म्हणतात हिंदीमध्ये. आपण कणिक मळून घेतली, त्याचे गोळे करून ठेवले. इथे अंडी आहेत, ती आपण थोडीशी फेटून घेऊ. कारण आपण जसं ऑमलेट बनवतो त्याच पद्धतीने आपण हे करणार आहोत. अंड फेटून घेणार आहोत. हा कांदा त्यात घातला, थोडीशी कोथिंबीर, चवीला मीठ आणि थोडीशी मिरची. अंडा देखील असं फेटून घ्यायचं, अगदी आपण ऑमलेट बनवतो त्याच पद्धतीने. अंडा आपण फेटून घेतला. आपले पेढेही तयार आहेत. आता आपण हे लाटून घेऊया. सगळं साहित्य असं आपल्या जवळ ठेवलं ना की कसं झटपट होतं आपलं काम. या ओट्यावरती जर का आपण डायरेक्ट केलं तर जास्त सोपं पडतं, कारण आपल्याला जरा पोळी अशी मोठी लाटायची आहे, त्यामुळे पोलपाटापेक्षा पण थोडी कधी कधी मोठी होऊ शकते. जरा गोल करून घ्यायची सुरुवातीला. जसं मी म्हटलं की मऊ याच्यासाठी ठेवायची, कारण त्याचा जरा लवचिकपणा जास्त वाढला पाहिजे. आपल्याला ती नंतर पातळ करायची. तुम्हाला रुमाली रोटी साधारणतः कशी बनवतात त्याची एक थोडक्यात प्रतिकृती दाखवतो. आपण रुमाली रोटी करताना आपल्या हातात कुठल्याही प्रकारचं साधन नसलं पाहिजे, किंवा अंगठ्या किंवा घड्याळ काढून ठेवायचं, कारण कधी कधी मग उडवताना ते आपली पोळी फाटू शकते. नुसती एका हातावरून दुसऱ्या हातावरती आपण ती थापतोय. इकडे मी एका साईडला तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे. आणि मग ही अशी फिरवायची.
या हातावरती घ्यायची आणि मग या हातावरून त्या हातावर परत सोडायची. त्यामुळे ही पोळी जरा फुलते आणि मोठी होत राहते. हात मात्र हे असे ठेवायचे, कारण अंगठ्याने कधी कधी एखाद्यास पोळी आपली फाटू शकते. या पद्धतीने आपण ही रोटी उडवतोय. उडवताना आपण ह्या आपल्या मुठीत ती झेलायची असते आणि आता ती आपण शिजायला ठेवूया. अंड्याचे हे मिश्रण मी करून ठेवलं होतं. पोळी थोडीशी शिजली की आपण ते मिश्रण याच्यावरती सोडूया. ह्याच्यासाठी मी तवा घेतलेला आहे. आपण घरचा तवा देखील वापरू शकतो. हा डोसा तवा आहे. आज आपण थोडीशी आता वाढवूया, कारण आता अंडं टाकलेलं आहे त्यात. अंडं थोडं असं मध्ये करून घ्यायचं, खूप पसरता कामा नाही. एका बाजूने ही अशी फोल्ड करून घेतली, दुसऱ्या बाजूने ही फोल्ड करून घेतली. आपण आता हे अंड त्या आतमध्ये सील करून ठेवतोय, म्हणजे पॅक करून टाकतोय. आणि या सर्व बाजूनी आपण आता ते अंड त्या आतमध्येच शिजून देणार आहे. पोळी इथे शिजतीये, तर आपण अजून एक पोळी लाटून घेऊ. आपल्या ह्या बैद्या रोटी जरा चांगल्यापैकी शिजलेल्या आहेत. शिजून झाल्या की आपण त्याच्यावरनं थोडंसं तेल सोडूया, म्हणजे त्याला जरा चांगला स्वाद येईल, खरपूसपणा होईल. थोड्या तेलात चांगल्या या अशा आपण शिजवून घ्यायच्या आहेत. आपली बैदा रोटी तयार झाली आहे बरं का. तुम्ही याचं साहित्य आणि कृती झटपट लिहून घ्या. बैदा रोटी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: अंडी, बारीक चिरलेला कांदा, कांद्याची हिरवी पात, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, गव्हाचं पीठ आणि तेल. कृती: प्रथम गव्हाच्या पिठाची कणिक मळून घ्यावी. भांड्यात अंड, बारीक चिरलेला कांदा, कांद्याची पात, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची घालून फेटून घ्यावं. तयार कणकेची जाडसर चपाती लाटून ती हातावर थापून रुमाली रोटी तयार करावी. तयार रोटी गरम तव्यावर टाकून वरच्या बाजूला मधोमध फेटलेलं अंड लावून रोटी चारही बाजूनी बंद करून तेल लावून शेकून घ्यावी. काय कशा वाटल्या आजच्या आपल्या दोन्ही रेसिपीज? तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. अहो, या रेसिपीजचं हे महत्त्व आहे किंवा या डिशेसचं असं महत्त्व आहे की तुम्ही ते कुठेही घेऊन जाऊ शकता पार्सल करून. आदल्या दिवशी थोडी तयारी केली की सकाळी झटपट बनवायची आणि डब्यात घालून घेऊन जायची, खायला मोकळे. तुम्हाला जर का अशाच कुठल्या रेसिपीजची तुम्ही घरी करताना काही शंका आली किंवा एखादा पदार्थ तुमचा चुकला, मी बसलो नाही इथे तुमच्यासाठीच, लवकर मला पत्र लिहा. मी तुमचं शंकेचं नक्की समाधान करण्याचा प्रयत्न करेन. आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीज घेऊन पुढच्या आठवड्यात नक्की बरं का. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. हो, खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे